पवार घराण्यातील अजितदादांचे लाडके चिरंजीव पार्थ पवार यांच्या रिलॉन्चिंगची जोरदार तयारी सुरू आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा म्हणजेच पीडीसीसीचा अध्यक्षपदाचा अजितदादांनी राजीनामा देण्यामागे खरे तर तेच कारण आहे। दादा सांगतात, आता मला उपमुख्यमंत्री पदाचा कामाचा लोड आहे म्हणून मी राजीनामा दिला। यापूर्वी 4 वेळा दादा उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना लोड नव्हता का असा प्रश्न आहे। ताकाला जाऊन भांडे लपवण्यात अर्थ नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजितदादांना ते जमतही नाही। रोखठोक अजितदादा सर्वांना माहीत आहेत। खोटे बोलणे किंवा लपवाछपवी करणे, कात्रजचा घाट दाखवणे हे त्यांना जमत नाही। त्यांचा चेहराच सगळे काय ते सांगून जातो। मोठे साहेब म्हणजे शरद पवार त्यात माहीर आहेत। खरे तर अजितदादांना आजही मावळ लोकसभेतील पार्थ पवारांचा पराभव सलतोय। या मतदारसंघातील पिंपरी चिंचवड शहरात त्यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला, शहर स्मार्ट सिटी केले, मात्र लोकांनी पार्थला डावलले। आता त्याच पराभवाचे उठ्ठे काढायचाच दादांचा निग्रह आहे। थेट उमेदवारी देण्याची गेल्या वेळी केलेली चूक आता नको म्हणून पीडीसीसी बँकेच्या मार्गाने हे रिलॉन्चिंग करायची खेळी दादांचीच आहे। 32 वर्षात ज्या बँकेचा व्यवसाय 500 कोटी रुपयांवरून 20,000 कोटींवर नेला, त्या देशातील सहकार क्षेत्रातील अव्वल बँकेचा कारभार पार्थ पवारांच्या हातात देण्याला तसे अनेक अर्थ आहेत। दादांचे दोन्ही चिरंजीव म्हणजे थोरले पार्थ आणि धाकटे जय पवार यांना राजकारणात सक्रिय करायचा हट्ट दादांचा कमी आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांचाच अधिक आहे। कारण इथे घर घर की महाभारत सुरू आहे। ते काही असो, पार्थ यानंतर तरी मार्गस्थ होणार का हा खरा प्रश्न आहे। यापूर्वी 2019 मध्ये आयतेवेळी टपकल्याने मावळात 5 लाख मते घेऊनही पार्थ पवार यांचा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून मोठा पराभव झाला। पवार घराण्यातील तो पहिलाच पराभव होता, हे विसरता येत नाही। राजकारणात तब्बल 60 वर्ष आयुष्य घातलेल्या आणि भल्या भल्यांना पाणी पाजलेल्या पार्थच्या आजोबांनी म्हणजेच शरद पवार यांनी मावळात पार्थ नाही असे निक्षून सांगितले होते। माणसांची आणि मातीची पारख असणाऱ्या शरद पवार यांचे ते मत होते। त्यांना पार्थचे गुण अवगुण ज्ञात होते आणि मावळ उभा आडवा पाठ होता। इथे पवारांचे पानिपत होणार ते स्पष्ट दिसत होते। अशा ही परिस्थितीत पवारांचे घर फुटायला नको म्हणून आजोबांनाच तलवार म्यान करावी लागली, अक्षरशः माघार घ्यावी लागली। पार्थला उमेदवारी मिळाली, पण त्याचे पहिलेच भाषण फसले आणि पुढे सगळी घरंगळच सुरू झाली। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पार्थचे पब मधील नको त्या अवस्थेतील फोटो रात्रीत व्हायरल झाले आणि व्हायचे तेच झाले। पराभवावर तिथेच शिक्कामोर्तब झाले होते। तो अजित पवार यांचा किंवा शरद पवार यांचा नव्हे तर पार्थ पवार यांचा पराभव होता। पार्थ यांच्या पराभवाला त्यांचाच स्वभाव कारणीभूत ठरला। मराठीत भाषण जमत नाही, लोकांशी बिलकुल संपर्क नाही, कोणाचा कधी फोन घेत नाही, मोठ्यांचा मान सन्मान हे त्यांच्या लेखी नाही, कुठल्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेत किंवा बोललेत असेही नाही। माध्यमांना समोर जायचे पण ते धाडसही केले नाही। यशस्वी लोकप्रतिनिधी होण्यासाठी अजित पवार यांच्या सारखी कार्यशैली पाहिजे। संपर्क, सातत्य, गुणीजनांचा सहवास यातले कशाचेच अनुकरण नाही। केवळ सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरावर निकाल दिला आणि पार्थने जय श्रीराम ट्विट केले म्हणून बातम्या झाल्या। हेच त्याने दौरे काढले असते, लोकांना सतत भेटला असता, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या असत्या तर लोकांनीच दादांचा मुलगा म्हणून डोक्यावर घेतलं असतं। 2019 मध्ये पराभवातून पार्थ काहीच शिकला नाही आणि आता पुन्हा रिंगणात उतरणार असेल तर तितकेच सोपे नाही। दादांची राष्ट्रवादी भाजपची ताकद मागे आहे म्हणून पार्थ खासदार होईल याची शाश्वती आजही देता येत नाही। पार्थ व रोहित कोण सरस? आजकाल पवार घराण्यातील 2 नातवंडांची तुलना होते, पार्थ पवार आणि रोहित पवार। यापैकी कोण सरस आहे किंवा शरद पवार यांचा खरा वारसा कोण ठरणार? स्पष्ट सांगायचे तर पार्थचे नाव तिथेही मागे पडते।
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रोहित पवार हा 83 वर्षांच्या काकांच्या खांद्याला खांदा लावून पायाला भिंगरी लावल्यासारखा महाराष्ट्रात फिरताना लोकांना दिसतो। विधिमंडळात जवळपास प्रत्येक प्रश्नावर रोहित अभ्यासपूर्ण भाषणे करताना लोकांना भावतो। सर्वसामान्य माणसांना भेटणे, कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणे आणि प्रश्नांवर बोलणे ते सोडवणे हे अखंड सुरू असते। गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड शहरात पहाटे 4 पर्यंत रोहित पवार मंडळांना भेटी देत फिरतात। अजितदादा दिवसभरात 54 मंडळांना भेटले, पण पार्थ कुठेच दिसला नाही। हे कार्यकर्त्यांनाही खटकते। सार्वजनिक जीवनात यायचे तर प्रतिभा खूप महत्त्वाची असते। पार्थने ना प्रतिमा निर्माण केली ना प्रतिभा। बरोबर त्याच्या उलट रोहित पवार आहे। तो प्रतिमा जपतो, वाढवतो आणि लोकांच्या मनात घर करून बसलाय। एकाच आजोबांचे 2 नातू कोण कोणत्या तालमीत तयार होतो यालाही महत्त्व आहे। रोहित खुद्द शरद पवारांच्या सावलीत आणि आत्या सुप्रियाच्या सल्ल्याने वाढतोय। तिकडे पार्थ हा आई बाबांच्या पंखाखालीच आहे। ओघानेच अशी तुलना ठिकठिकाणी होणार आहे। रोहित तिथे सरस ठरणार आणि किमान आज घडीला पार्थ फिका पडतो आहे। बारामती की मावळ, पार्थ रिंगणात उतरणार असेल तर आता पुन्हा मावळातूनच उतरेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। मावळात 5 वर्षांपूर्वी मशागत केली ती आता कामी येईल अशी दादांना अपेक्षा आहे। त्यातच भाजपचे 3 शिवसेना शिंदे गटाचा 1 आमदार मदतीला आहे। राष्ट्रवादीच्या दुफळीनंतर पिंपरी चिंचवड शहरातील 90% कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकारी दादांच्या मागे ठामपणे उभे राहिले। त्याच भरवशावर पार्थ पुन्हा मावळात नशीब आजमावणार अशी चर्चा आहे। दुसरीकडे बारामतीतून पार्थने भाजपकडून त्याची आत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी करावी असाही प्रस्ताव पुढे येतोय। आपल्याच कुटुंबात लढत व्हावी अशी स्वतः अजितदादांची बिलकुल इच्छा नाही। भाजपने तशी सक्ती केलीच तर दादांचेही चालणार नाही। पार्थ लोकसभेला असो वा विधानसभेला त्याला यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल। मतदार, स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि प्रश्न माहीत करून घ्यावे लागतील। फक्त ट्विटर किंवा सोशल मीडियातून भाडोत्री कॅम्पेन केले तर पुन्हा अपयश येऊ शकते। मावळात शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी 2 वेळच्या खासदारकीत मतदारसंघाची मजबूत बांधणी केली आहे, तर बारामतीत सुप्रिया सुळे यांनी सलग 3 टर्ममध्ये कमी होणाऱ्या मताधिक्यातून धडा घेतलाय। दोनही मतदारसंघ पार्थला वाटते तितके सोपे नाहीत। घोडे मैदान जवळ आहे।